मैत्रिणींनो, आज तुमच्यासाठी झणझणीत कोळंबी रेसिपी घेऊन आलेली आहे। ते तुम्हाला दाखवते आणि मी स्वच्छ करते हे पण तुम्हाला दाखवते। चला तर मग आता ते बघूया आपण। हे बघा, तुम्हाला मगाशी बोलले कोळंबी रेसिपी दाखवते, ते ही मी कोळंबी घेतले। आता ती स्वच्छ कशी करायची मी तुम्हाला दाखवते। हे असं स्वच्छ करून घेणार आहे आणि याच्या आतमध्ये जे काला आहे ना हे काढायचं असतं। हे बघा, हे तुम्ही पाण्यात टाकलं ना कोळंबी, हे ज्या आतमधलं हे तुम्हाला असं कालं हे निघतं सगळं। हे बघा, ही घाण असते ती कोळंबी मधली काढायची असते। हे बघा, पूर्ण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। कोळंबीला आहे ना चांगलं 4 पाण्यातून असं धुवून घ्यायचं। तिचा पूर्ण वैसपणा असतो ना ते धुतल्याच्या नंतर पूर्ण चिकटपणा हे स्वच्छ होऊन जातं एकदम असे। हे बघा, पूर्ण आता स्वच्छ धुवून झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये पाण्यातून ह्याच्यात काढून घेते। ही मी 1 किलो कोळंबी घेतलेली आहे। कांदा आहे, त्यासाठी तिखट मसाला लागणार आहे मला, हळद आणि हा चिकन मसाला आहे, मीठ आहे आणि हे कोळंबीसाठी काय घेतलेलं दाखवते बघा तुम्हाला मसाला करायला। खोबरं घेतलंय, कांदा आहे, हे कोथिंबीर आहे, अद्रक घेतलाय, लसूण घेतलाय। हे मला मसाला वाटायचा आहे कोळंबीसाठी आणि एक खडा मसाला पण त्याच्यासाठीच आहे कोळंबीसाठी। तर आता मी हे तुम्हाला टाकते, हे घालते ते दाखवते। आता मी तेल आपल्या तव्यामधलं तापलंय। पहिलं कांदा ह्याच्यामध्ये भाजून घेते वाटण्यासाठी आणि हे कोळंबीचं मसाल्याची तयारी करते मी। पहिलं कांदा घेते भाजून, कांदा पूर्ण लाल झाला की कांदा काढून घेणार आहे, मग खोबरा घेणार आहे भाजून। हे बघा, कांदा मस्त असं भाजून झालाय लालपणी। आता ह्याच्यामध्ये खोबरा पण भाजून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी थोडं तेलात असं गरम होण्यासाठी मी लसूण पण ह्याच्यातच टाकले कांद्यामध्ये थोडं भाजायला। आता हे काढून घेते, पूर्ण असं ब्राऊन कलर आलेला बघा कांद्याला। कांदाच भाजताना वेल जातो, खोबरा कसं पटकन होतो, खोबऱ्याला वेल नाही जात भाजायला। हे पण आपल्याला भाजून घ्यायचं। तेल टाकायचं लवकर भाजून। खोबरं लवकर भाजतो, लवकर काढायला लागतं याला, नाहीतर मग ते करपतं। आणि हे पण वाटण मी पाट्यावर करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे। बघा, भाजले असं छान पैकी। आता मी काढते आणि तुम्हाला हे पाट्यावरचं वाटण दाखवते, असं वाटणार आहे। हे बघा, जास्त वेळ ठेवलं नाही कारण ते करपेल, खोबरं कसं लगेच करपतो आणि लगेच काढायला लागतं। आणि चूल आहे ना, चुलीवरती जास्त लागते। खडे मसाले टाकले पहिले, काही मसाला वाटलेला आहे ते टाकते। मसाला वाटलेला आहे ते टाकले, आधी मसाले टाकले। तेल खूप छान गरम झालेलं आहे, नंतर वाटण ह्याच्यात भाजून येईल आपल्या तेलामध्ये। आणि ह्याच्यामध्ये ना मी फोडणीला फक्त कांदा, लसूण, अद्रक, खोबरा ह्याच्यात मी वाटण टाकलेलं आहे आणि वाटणाला कोथिंबीर घेतलेली आहे, ह्याच्यात वाटण टाकलं। बाकी कांदा आणि टोमॅटोची वापर मी याच्यामध्ये नाही केलेला आहे, फक्त मला मसाल्यामध्येच करायचे, गोड्या मसाल्यामध्ये मी मसालाच टाकलेली। आता छान असं भाजून घेते मसाल्याला आणि मग सर्व गरम मसाले, तिखट मसाला, हळद वगैरे टाकते। आता पूर्ण तेलामध्ये परतून झालंय आपलं मसाला वाटलेला। आता
आता मी याच्यामध्ये तिखट मसाला घालते, सर्व मसाले टाकते. आता मसाला टाकते, तिखट मसाला टाकते. आता हे चिकन मसाला टाकते, हे हळद घालते, चवीप्रमाणे मीठ पण मी आताच टाकते. पूर्ण असं मसाल्याला पूर्ण असं तेल सुटेपर्यंत मी हे करणार आहे. असंच आता हलवून सोडून देणार त्याला, पूर्ण तेल सुटलं. तेल सुटल्याच्या नंतरला मी याच्यामध्ये कोलंबी घालणार आहे. पूर्ण अशी तेलाची चवी दिसली पाहिजे, मग मी ह्याच्यामध्ये कोलंबी घालणार. पाणी घालते बघा. असं कसं मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे, वरती अशी तेलाची तडी आलेली आहे आणि किती मसाला आपला छान दिसतोय बघा. भाजलेला कोलंबीसाठी तेलामध्ये किती छान होतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोलंबी घालून घ्यायची आहे आणि कोलंबी आहे ना सुकीच करणार आहे बघा. टाकते मी आता कोलंबी. बटाटा पण टाकलाय त्याच्यात. तुम्हाला जर आवडत असतं तर टाका बटाटा, नाही टाकला तरी चालेल. बघा किती छान दिसते. मसाल्याला कलर वगैरे आणि तसं तेल वगैरे सुटलंय बघा. मस्त मसाला दिसते कोलंबीचा. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की बनवा कोलंबी, छान होईल बघा. आता हे शिजायसाठी मी सोडून देते असं झाकण ठेवून. बघा आता मी हे चेक करते, बघूया आपण शिजले काय कोलंबी. कोलंबी आणि बटाटा बघते मी शिजले काय. शिजायला आले, अजून थोडं शिजायला लागेल, आपण झाकण टाकून ठेवते शिजायला पाहिजे.